सरपंच आले गेल्यात भल्या भल्यात कुणाच दिन घेण नाही मला बघा बघा मला कुणाच दिन घेण नाही मग काय मी माझी ताळूबा
अगं काळूबाई वैष्णवीचा काय पाहिजे बायांना मग अंगात येत बया 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 अन सात समंदर खरा पण जग सात समंदर वर पण जग सात
पायाने काढू मला दावणी माळ कवड्याची गळ्यामध्ये घालून माळ कवड्याची गळ्यामध्ये गळ्यामध्ये घालून कवड्याच्या माळा आणि याच्या नंतरचे शब्द म्हणणार आहे गाणं माझं नाही रेणुकाताई जेजुरीकरांचं गाणं आहे पण ही जी ओळ मी आता बोलणार ही अगदी तंतोतंत माझ्या जीवनात पप्पांमुळे खरी बसलेली ओळ आहे म्हणून गुरु आहे माझा साधा न भोळा गळ्यामध्ये घालून कवड्याच्या माळा माझ्या संकटात धावत्यानी घेतली असं होतं ना पप्पा संकट किती मोठं होतं पण संकट जरी मोठं असलं तरी त्या ठिकाणी पप्पा सुद्धा खंबीर होते आणि मी खंबीर होते आणि शेवटी सगळं मनासारखं झालं म्हणून माझ्या संकटात धावत्यानी घेतली माळ कवड्याची गळ्यामध्ये
उमेश गुरु वर्षाताईचं पती आणि मी गातो काळूबाईची महती उमेश गुरु वर्षाताईचे पती गातो आदिबायाची महती तिचं यरमाळ्याची उमेश पप्पांसाठी आले जेवढे उमेश पप्पांसाठी आले त्यांनी माग गाणे म्हणायचं बरं का ला 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 आवाज कुठे आवाज ज्याला आवाज नाही करत त्यांनी इथं 500 रुपये द्यावा आणि मागे सारखा सगळ्याचा मावशांना तुम्ही उमेश पप्पांसाठी आलेत ना आवाज द्यायचा आवाज निकिता ताई आवाज द्यायचा ला 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 la 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 सगळ्यांनी आवाज दिलाय पप्पा कसं काय घ्यायचं पुढं बाहेर नाग 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 नाग
वागजाईसाठी या ठिकाणी चाललेल्या कार्यक्रमासाठी कल्पनाताई प्रकाश नवले यांच्याकडून चाललेल्या कार्यक्रमासाठी आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. पुन्हा बाजून मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन. किरणताईंची वागजाईची जी भक्ती आहे ना, किरणताई वागजाईला काय सांगतात? असं वाटत वाघजाई वाऱ्यावानी बुडावे, असं वाटत वाघजाई वाऱ्यावानी बुडावे. अग हार बनवली तुझ्या गळ्यात पडावे, गळ्यात पडावे ग आई.
भक्ती तरंगला सोनना जीव भक्ती तरंगला पप्पांचे शिष्य आई काळूबाई आंबाई आई येडाई आई यल्लम्मा पप्पांचे शिष्य सगळे देवीला काय सांगतात माझ्या गुरुसाठी मी बांधील काळ घाट माझ्या गुरुसाठी मी बांधील काळ घाट बंगला माझ्या गुरुसाठी मी बांधील काळ घाट बंगला गुरुसाठी मी बांधील काळ घाट बंगला गुरुसाठी मी बांधील काळ घाट बंगला माझ्या गुरुसाठी मी बांधील काळ घाट शिष्य काय सांगतो बंगला कसा बांधलाय चांदीच्या भिंती त्याला सोन्याचा दरवाजा चांदीच्या भिंती त्याला सोन्याचा दरवाजा अगं कोई मोर ना तो गवमेश गुरु उमेश गुरुंच्या शिष्यांचं जगणं कसं झालं माहिती का हा गुरु बांधला जगन मरण तुम्ही माझं काही सारा त्या काळू माईनं टाकलं मायाचं छप्पर हॅलो तुम्ही सांगितलं की माझ्या गुरुने टाकलं माझ्यावर मायेचं छप्पर तर एक गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मला इथं सांगावीशी वाटते की आत्ता माझी ज्ञानमाळ झाली 3-4 महिन्यांपूर्वी आणि ज्ञानमाळ अशी झाली की माझ्याकडे 1 रुपयाही नव्हता पप्पांनी माझ्याकडे 1 पैसा घेतला तर नाहीच पण सगळा कार्यक्रम पप्पांनी पार पाडला आणि जाता जाता अजून माझ्या हातात त्यांनी 15,000 ठेवले की बाळा तुला काही तुझ्याकडं कार्यक्रम झाला अजून काही लागायचं असतं तर सांग आणि अजूनही पप्पाला फोन केला तर पप्पाला म्हटलं पप्पा काही आणू का काही देऊ का पप्पा म्हणतात नको बाळा तू सुखाची राहा आणि नाव कमव म्हणजे असं गुरु भेटायला नशीबच लागतात आणि माझं नशीबच म्हणेन मी पप्पांसोडून सारखे गुरु भेटले आणि त्यामुळे मला रडायला आलं की माझे मायबाप तेच आहेत त्यांनाच मी आई वडील मानते आणि त्यांनाच मी बहीण भाऊ मानते धन्यवाद मरण तुम्ही माझं काही सारा गुरुंच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर गुरुंचं नाव महाराष्ट्रात गाजतंय
पण गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या शिष्यांचं नाव महाराष्ट्रात कसं गाजतंय. अव गुरु चरणाशी मला कशाची बोलाद, अव गुरु चरणाशी मला कशाची बोलाद. अव उमेश पप्पा गुरु नाव महाराष्ट्रात गाजो. उमेश पप्पा गुरु नाव महाराष्ट्रात गाजो. उमेश पप्पा गुरु नाव महाराष्ट्रात गाजो. बाई बाई बाबारी आवाजाची रे, बाई बाबारी माहुल चालला. उमेश गुरु साठी कधीला काय जात कमला. उमेश गुरु साठी कधीला काय जात कमला. उमेश गुरु साठी कधीला काय जात कमला. या शिष्याचा गर्व कशाचा माहिती का? गर्व. आणि खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर हेच गाणं मी मागच्या वर्षी मी ओंकार आणि सचिन दादा आधीच गाणं लिहिले, आधीच गाणं गायलं, हे स्टुडिओला रेकॉर्ड आहे. आणि हे उमेश गुरुसाठीच गायलेले होते. म्हणून काय सांगायचं, गर्व या मनाला आनंद मला वाटे. अव गुरुदेव माझे उमेश गुरु माझे. सचिन साथीला आपण सगळं एवढं सोबत आल्यानंतर माझ्या गुरुसाठी मी मंदिर काय घात मला. 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 माझ्या गुरुसाठी मी आणि परत एकदा गुरुवर्यांसाठी आधीच गायलेलं आणि सचिन दादाच्या लेखनातून लिहिलेलं असं गाणं. ध्यान मूलम गुरु राममूर्ती, पूजा मूलम गुरुर्परा, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मोक्ष गुरु माझा दयाळाचा, गुरु माझा दयाळाचा जणू मुखात मोत्याचा घास. 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 गुरु माझा दयाळाचा आहे अविनाश. गुरु माझा
अगं उठता बसता होत गुरूंचं भाषण. आणि मग माझ्या लाडक्या जोहोच्या आर्यन दादा काय म्हणतात, प्रेमाने घालतो जेव म्हणून मी करीतो उपवास. गुरु माझ्या दयाच्या जगमुखात होताचा भास. गुरु माझ्या दयाच्या जगमुखात होताचा भास. गुरु माझ्या दयाच्या जगमुखात होताचा भास. जगमुखात होताचा भास. गुरु माझ्या दयाच्या जगमुखात होताचा भास. गुरु चरणावरी देह काया सोडली. हा आता हॅलो अक्षय मी 2 शब्द बोलणार आहे गुरूंबद्दल. सगळ्यात पहिले तर मी थँकफुल तुम्हाला राहणार आहे सेवेकरी मंडळाला, कारण आपल्याकडे युट्यूबला सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले तेव्हा कार्यक्रम होता. तर त्या कार्यक्रमाला आमची दोघांची पहिली फुगडी होती. आणि हे जे आम्ही सगळे जे रडतोय म्हणजे हे रडत नाहीये, हे खरंच आनंदाचे अश्रू आहे. मी आता खूप कंट्रोल करतोय स्वतःला, पण तुमच्यात जी जादू आहे, तुम्ही जे कलाकार आहात, मी सुद्धा एक स्वतः कलाकार आहे, त्यामुळं कलाकाराची काय रिस्पेक्ट आहे, ती जी कला आहे मला त्या कलेमुळे आम्ही आज आमच्या डोळ्यातून अश्रू येत आहे. त्यामुळे मी नेहमी तुम्हाला थँकफुल राहणार आहे. आणि तो दिवस मी खरंच कधी विसरणार नाहीये. का? कारण तो जो आनंदाचा क्षण माझा आणि पप्पांचा होता, तो सगळ्यात आमचा पहिला होता, की आम्ही दोघांनी पहिली फुगडी आम्ही नाचलो सुद्धा होतो तेव्हा पहिला. आणि दुसरी गोष्ट, गुरूंना तर शेवटच्या श्वासापर्यंत नाही विसरणार, कारण माझी सुद्धा आता 6 महिने झाले गेंडमाळ झाली आहे. आणि मला सगळ्यांना सांगायचंय, इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना, पप्पांच्या सगळ्या शिष्यांना, की तुम्ही इथे येता अगदी मनोभावे भक्तीने येता तुम्ही, तर त्या भक्तीने शेवटच्या श्वासापर्यंत गुरूंची सेवा, आई काळूबाई अंबाबाईची सेवा तशीच चालू ठेवा. जे तुम्हाला काही वाईट लोक काही असेल, काही वाईट गोष्टी असतील, बॅड कमेंट्स असतील, भरपूर असतील, पण कधीच शेवटच्या श्वासापर्यंत माझं सांगणं असेल की गुरूंची साथ सोडू नका. गुरूंसाठी माझे 2 शब्द असतील. गुलाबाचं फूल, ऐकताय का पप्पा? गुलाबाचं फूल मोगऱ्याची कळी, गुलाबाचं फूल मोगऱ्याची कळी, सुखात राहू दे आई काळूबाई आम्हा गुरु शिष्यांची जोडी. सुखात राहू दे आई काळूबाई आम्हा गुरु शिष्यांची सगळ्यांची जोडी. बोलत्या मांडरच्या काळूबाईचं. हॅलो, सगळ्यांना पहिल्यांदा ओम काळेश्वरी. आपले सर्वांचे लाडके गुरुवर्य उमेश पप्पा ताबुंते. आज मी त्यांचा शिष्य दिलेश भंडारे. माझी गणपळ होऊन 10 वर्ष झाली. मी चढ उतार करत त्यांनी मला एकदाच सांगितलं, तू काळूबाईची सेवा कर बघ, तुला सेवा केल्याशिवाय मेवा मिळणार नाही. आज मी चढ उतार करत आज मी त्यांच्या कृपादृष्टीने आज मी त्यांच्या समोर असा उभा आहे की आज गुरु शिष्याची जोडी ही आयुष्यभर आणि शेवटपर्यंत टिकून राहावी हे माझं कर्तव्य मी शेवटच्या मराच्या श्वासापर्यंत करणार आहे. आणि असंच सर्वांनी आपल्या गुरूंची सेवा शेवटपर्यंत करा. शेवटच्या किती आले किती गेले तर आपले गुरु आपण कधी सोडायचे नाही. शिकवणारे भरपूर काय असतात, पण आपल्या मनावर आपण कंट्रोल ठेवून आपल्या गुरूंचं शेवटपर्यंत श्वासाच्या शेवटच्या पर्यंत त्यांच्या चरणी आपण ऋण म्हणून राहायचं, उभं राहायचं. त्यांनी आपल्याला ही जगदंबा काळूबाई दाखवली. खरंच माझ्याकडे काही नव्हतं. मी त्यांना एकच विचारलं, पप्पा काय करायचं? मी खूप रडत होतो. तू फक्त काळूबाईची सेवा कर आणि तिच्या चरणी तू जा. मी 21 निरंकार खेड्या काळूबाई चरणी केलं आणि माझं सगळं वैभव उभं राहिलं. मी खरंच त्यांचे शतशः आभार मानतो. आणि असंच सर्व गुरु शिष्यांनी जे त्यांचे शिष्य आणि होणारे शिष्य मी पुढे लाईव्हला बघत असतील, सर्वांनी पप्पाचा आदर्श घ्यावा आणि त्यांनाच गुरु करावा ही माझी जगदंबे काळूबाई चरणी प्रार्थना. बोलत्या महाराजा काळूबाईचं धन्यवाद सगळे.
तुम्ही सगळे उमेश पप्पांचे शिष्य आहात, पण आमच्या मंडळाला गुरुवर्यांचा अनुभव काय आला तो सांगतो. आम्हाला कोणती पप्पांनी दैवी शक्ती दिली नाही, काय नाही, काय नाही, काही नाही. फक्त पप्पांचा एकच अनुभव म्हणजे काय माहितीये का, शब्दाला पक्का असणारा माणूस म्हणजे गुरुवर्य उमेश पप्पा तागुंदे. कसं ते सांगतो. माझ्या मंडळामध्ये माझ्या मंडळातला सदस्य आकाशदादा चोपडे याच्या लग्नाच्या निमित्तानं जागरण पूजेची सेवा होती आणि मी पप्पांना 1 महिना अगोदर कॉल केला होता, पप्पा तुम्हाला यायचंय. त्यावेळेस पप्पा मला बोलले येतो, पण अचानक ज्या दिवशी जागरण होतं त्याच दिवशी पप्पांना जायला लागलं होतं तुळजापूरला. पप्पा खूप दमलेले होते. पप्पांना मी रात्री 12 वाजता सुद्धा कॉल केला, 12:30ला कॉल केला, तर पप्पांनी कॉल उचलला नाही. नंतर मी आर्यन दादाला कॉल केला, शेवटचा कॉल. आर्यन दादानी कॉल उचलला. आर्यन दादा बोलले मी पप्पांकडे कॉल देतो. पप्पांनी कॉल घेतला आणि शेवटचं पप्पांना बोललो, पप्पा माझी आणि माझ्या मंडळाच्या इज्जतीचा सवाल, तू मला तिथे ये नाही. पप्पा बोलले दिनेश नायगाव फाट्यावरती थांब, पुढच्या 8 तासात येतो. शब्दाला पक्का असणारा माणूस म्हणजे काय सांगतो. बरोबर 1 वाजता पप्पा नायगाव मध्ये हजर होते. हा माझ्या मंडळाचा अनुभव. मी मनापासून गुरुवांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी कार्यक्रमाची अशी सेवा चालू आहे. जीने की तमन्ना है, तुझे मिलने का इरादा है कि कारोबार मिल जाए, चाहे मेरी जान जाए चाहे मेरा दिल जाए.
मांढरच्या काळीला पुढे आले मंडाबाई डोंगर सपाटीला गायमुखाला पाणी येते तिच्या टाक्याला आरती मांढरच्या काळीला आरती डोंगरच्या काळीला आरती मांढरच्या काळीला आरती डोंगरच्या काळीला आरती मांढरच्या काळीला आरती पहिली पायऱ्या तिच्या डोंगराला उजव्या बाजूला हनुमानला या गडरक्षणाला डोंगरच्या कडीला आरती मांढरच्या काळीला आरती मांढरच्या काळीला बाबा वेडा हे मांडर गडाला मांढरच्या काळीला आरती हो वाळू डोंगरच्या काळीला रावजी बुवा आयत जोडीला दोन दोन्ही बाजूला मध्ये प्रकाशाला रात्री मांढरच्या काळीला डोंगरच्या काळीला मांढरच्या काळीला आरती डोंगरच्या काळीला बाजूला गंगाजी बुवा आईच्या कैनातीला हातात काठी शेला मंदिर घोंगडे खाद्याला नारती मांढरच्या काळीला आरती डोंगरच्या काळीला पाने प्रकट झाला वेडा देवळाला दोन्ही आरती करून शाने पाहतो जनतेला आरती मांढरच्या काळीला आरती मांढरच्या काळीला उत्तर भागाला गंगाजी बाबा आहे कमराईला बाळगोपाळ उतरती त्यांच्या दागेला नारते मांढरच्या काळीला गारते मांढरच्या काळीला पश्चिम भागाला लमानताना गड रक्षणाला सर्व सैन्याने विचार करून डोंगर सरकेला नारते मांढरच्या काळीला गारते मांढरच्या काळीला उंचीवर पाणी देती त्या डोंगराला काय शक्तीचा महिमा गाऊ काळूबाई मातेला आरती मांढरच्या काळीला गारते मांढरच्या काळीला नवस घेऊन येती चोळी पातळ तिला हांड झोपडे घेऊन येती घंटी वाजाला नारते मांढरच्या काळीला गारते मांढरच्या काळीला हात जोडणे उमेश पप्पा सांगे भक्ताला विसरून जाऊ नको तू कळबाई लाडीला नारते मांढरच्या काळीला गारते मांढरच्या काळीला मांढरच्या काळीला नारती डोंगरच्या काळीला आणि यंता पूजे मारी अव्वा यंता शैनोड्रे यंता पूजे मारी अव्वा यंता शैनोड्रे मांगळ शिव मांगळ अक्कय हा जोगया अक्कय हा जोगया